आमदार वरुण सरदेसाई यांनी सभागृहात वांद्रे पूर्वमधील संरक्षण विभागाच्या 42 एकर जमिनीचा मुद्दा उपस्थित केला। तेथील झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे। हा प्रश्न सरकार केव्हा निकाली काढणार आणि याबाबत सरकारने आतापर्यंत कोणता पाठपुरावा केला असा थेट सवाल वरुण सरदेसाई यांनी सरकारला विचारला। यानंतर शंभूराज देसाईंनी महाविकास आघाडीच्या कामांवर टीका केली आहे। माझ्या मतदारसंघामध्ये 42 एकर जमीन ही डिफेन्सची आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तिकडचा पुनर्विकास हा रखडलेला आहे। वारंवार सदनामध्ये या संदर्भात लक्षवेधी लागल्या गेलेल्या आहेत, प्रश्न विचारले गेलेले आहेत। 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री असताना त्यांनी यामध्ये एक पत्र लिहिलं डिफेन्सला आणि सांगितलं की तुमचं ना हरकत पत्र द्या। मग त्यानंतर असं ठरलं की अर्धी जमीन डिफेन्सला दिली जाईल, अर्ध्या जमिनीमध्ये पुनर्वसन केलं जाईल। मग असं ठरलं, फडणवीस साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये सांगितलं की अर्ध्या जमिनीमध्ये आपलं पुनर्वसन हे पूर्ण होऊ नाही शकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।